राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का अशी चर्चा नेहमी सुरू असते आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक मोठा दावा केला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सध्या तरी कोणतीही चर्चा नाही, पण आगामी काळात तसं करायचं असेल तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करावी लागेल असं तटकरे यांनी सांगितलं। तटकरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना ऊत आला। पक्ष वाढवण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नसल्याचा हल्लाबोल शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाची कुठलीही चर्चा वरिष्ठ पातळीवरती सुरू नाही, कधीही झालेली नाही। ज्या वेळेला होईल त्यावेळेला कोर ग्रुपमध्ये तो विषय त्या ठिकाणी येईल। आम्ही निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सारासार विचार करत आम्हाला सोबत घेतलं। तशा वेळ स्थिती येईल त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ सुद्धा आम्हाला चर्चा करावी लागेल, पण ती वेळ येईल तेव्हा। आज तर काही विषयच नाही। सुनील तटकरे काय म्हणाले ते आपण ऐकलं, पण आमचा पक्ष वाढवण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय, तेही आपण ऐकूया। प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही एक तर, आणि आमची अपेक्षाही नाही की आमच्या मित्रपक्षांनी कोणीची परवानगी घ्यावी, कारण का आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत। आम्ही आमच्या कष्टाने कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहू। त्याच्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसाला जर ही भाषा करायची लागत असेल तर हे मराठी माणसासाठी हे घातक आहे। मुळात असं काही घडतंय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि मग त्याच्यावर काय कॉमेंट करायची। पण मलाही ते माहिती नाही की मुळात असं काही घडतंय। पण आता जे आहे आम्ही तिघे जर एकत्रित जेव्हा सरकार बनवलेलं आहे त्यावेळेला एकमेकाला विचारणं, सल्ला घेणं स्वाभाविक आहे ना। माझं म्हणणं आहे की ह्या चर्चा ज्या सुरू आहेत, मला वाटतं की प्रत्येक पक्ष प्रांताध्यक्ष त्यांचे जे आहेत त्यांनी जर सांगितलं असेल, मला वाटतं की मी फोकस याच्यावर करणार आहे। मी चर्चेवर आणि विचारावर लक्ष देणार नाही, मी पक्षवाढीच्या संदर्भातून भूमिका घेणार आहे। त्यामुळे या संभ्रमावस्था कार्यकर्त्यामध्ये होत आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत।